झी मराठी, चर्चाही होणारच। अब्दुल्लाट येथील चैतन्य शिक्षण समाज दैनिक नवभारत या बहुराज्य ख्यातनाम दैनिक समूहाकडून मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये उपक्रमशील शिक्षण संस्था या प्रतिष्ठेचा पुरस्कार देऊन नुकताच सन्मानित करण्यात आला। संस्थेचे प्राचार्य शरद काळे यांना उपक्रमशील सहशालेय उपक्रमांच्या प्रभावी कार्याबद्दल हा पुरस्कार मिळाला आहे। मुंबई इथं हॉटेल ताज प्रेसिडेंट इथं पार पडलेल्या एका भव्य पुरस्कार समारंभात महाराष्ट्र राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री नामदार आशिष शेलार, उत्तर प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री नामदार आशीष सिंग पटेल, मेघाश्री सामाजिक संस्थेच्या प्रमुख समाजसेविका सीमा सिंग, नवभारत वृत्त समूहाचे प्रमुख वैभव माहेश्वरी यांच्या हस्ते प्राचार्य शरद काळे आणि संस्थापक सेन्सॉर बोर्ड सदस्य दशरथ काळे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। चैतन्य शिक्षण समूहानं राज्यातील कानाकोपऱ्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक उपक्रम, कार्यशाळा, विज्ञान प्रकल्प, कला क्रीडा स्पर्धा यांचं आयोजन करून विद्यार्थी घडवण्याचं मोलाचं कार्य केलंय। यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय। या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार सुरेश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बंडगर, विधायक फाउंडेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश पाटील, उद्योजक संतोष कदम, मारुती कोणतीकर उपस्थित होते। पुरस्कार स्वीकारल्यानंतर प्राचार्य शरद काळे यांनी संस्थेच्या यशाचं श्रेय शिक्षक वृंद, पालक, विद्यार्थ्यांबरोबरच संस्थेचे संस्थापक दशरथ काळे यांच्या मार्गदर्शनाला दिलं। या सन्मानामुळे चैतन्य शिक्षण समूहाच्या कार्यास नवी प्रेरणा मिळाली आहे। संस्थेच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे। सी मराठीसाठी अब्दुल्लाटहून अख्तर मकानदार। झी मराठी, चर्चाही होणारच।